बघा, मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे। आणि हा आत्मा जेव्हा भटकतोय, असे अनेक आत्मे महाराष्ट्रात 450 वर्षापासून भटकत आहेत। औरंगजेबाचा आत्मा, अफजल खानाचा आत्मा, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, ज्यांना महाराष्ट्रानं गाडलंय, अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या 400 वर्षापासून भटकत आहेत। त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे। आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही। संजय राऊतला स्वप्नातही मोदी दिसत आहेत, स्वप्नात एकनाथ शिंदे दिसत आहेत, देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, आणि हा माणूस स्वप्नामध्ये सुद्धा, झोपेमध्ये सुद्धा बडबड करतो असं त्यांच्या घरच्यांची तक्रार आहे। कारण की संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम तो घरच्यांना सुद्धा सहन होत नाही, म्हणून त्यांनी 10चा टाइम 9वर आणलेला आहे की लवकर घरातून बॅग बाहेर जावी। म्हणून आता यांचं बोलणं आता घरच्यांना सहन होत नाही, तो बाहेरचे किती ऐकतील माहीत नाही, परंतु अशा बडबडीकडे जनता सुद्धा लक्ष देत नाही, एवढंच खरं आहे।